We are going to see now next preparation method of alcohol. आपण अल्कोहोलची अजून एक प्रिपरेशन मेथड बघूया. पुन्हा एकदा आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोनचा आधार घेऊनच अल्कोहोल प्रिपेअर करायचे आहे. पण यावेळेस आपण अल्डिहाइड आणि कीटोन आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट यांचा वापर करून अल्कोहोल तयार करणार आहोत. चला बघूया प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्डिहाइड अँड कीटोन्स बाय युझिंग Grignard's reagent. Okay, so we have to prepare alcohol from aldehyde or ketone by using Grignard's reagent. लास्ट दोन लेक्चर मध्ये आपण अल्डिहाइड आणि कीटोन त्याचबरोबर ऍसिड पासून अल्कोहोल तयार केले बाय युझिंग रिड्युसिंग एजंट्स, दॅट इज बाय रिडक्शन. म्हणजे अल्डिहाइड कीटोनचं रिडक्शन केल्यावर आपल्याला अल्कोहोल मिळत होते. पुन्हा एकदा एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे मी सांगतोय की अल्डिहाइड कीटोन पासून अल्कोहोल मिळाले किंवा आत्ताही अल्डिहाइड कीटोन पासून आपल्याला अल्कोहोल मिळणार आहेत, या आत्ताच्या लेसन मध्ये अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथड्स आहेत. पण जो नंतरचा लेसन आहे अल्डिहाइड कीटोनचा, त्याच्यामध्ये या सर्वच्या सर्व केमिकल प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे अगेन वी आर वर्किंग ऑन टू लेसन्स. ओके, फक्त अल्कोहोलमध्ये काय म्हणून बघतोय, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. जेव्हा अल्डिहाइड कीटोन लेसन बघू तेव्हा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड कीटोन म्हणून आपण हे बघणार आहोत. थँक्यू. आता इथं दिले प्रिपेअर अल्कोहोल फ्रॉम अल्डिहाइड और कीटोन बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट. सगळ्यांना आठवत असेल अगोदरच्या लेसन मध्ये मी ग्रिग्नार्ड्स रिएजंट शिकवला होता. हाऊ ग्रिग्नार्ड्स रिएजंट वर्क्स ते बघायच्या आधी ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार कसा केला त्याची एकदा रिव्हिजन करू. सगळ्यांना आठवत असेल आपण अल्किल हॅलाइड घेतलं होतं प्लस मॅग्नेशियम आणि सर्वच्या सर्व इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, आणि आपल्याला अशा पद्धतीने अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड मिळालं होतं. म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड हे आपल्याला अल्किल हॅलाइड आणि मॅग्नेशियम यांच्या रिएक्शन मधून मिळालं होतं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मी त्यावेळेस अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली होती, ते लेक्चर परत ऐका. वाटल्यास मी त्या लेक्चरचा नंबर तुम्हाला पाठवतो. त्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की एकतर याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणतात का, कारण कार्बन स्केलेटन हे आता मेटलला अटॅच्ड आहे आणि कार्बन स्केलेटन मीन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे त्या कार्बन स्केलेटनचा जो सब्जेक्ट आहे त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग म्हणतो. म्हणून ऑर्गॅनो आणि मॅग्नेशियम मेटल आहे म्हणून ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं आपण म्हटलं होतं अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडला. आता पुढे ऐका. त्यावेळेस मी तुम्हाला बोर्डवरती अल्किल ग्रुपला डिफरंट फंक्शनल ग्रुप अटॅच करून दाखवले होते. आणि त्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की जेव्हा वेगळे वेगळे फंक्शनल ग्रुप अल्किल ग्रुपला अटॅच आहेत त्यावेळेस जनरली अल्किल ग्रुपवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. पण जेव्हा अल्किल ग्रुप हा एखाद्या मेटलला अटॅच होतो, जसं की आता अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड मध्ये म्हणजेच ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये दिसतंय की अल्किल ग्रुप मेटलला अटॅच होतो आणि ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड तयार करतो, त्यावेळेस या अल्किल ग्रुपवरती निगेटिव्ह चार्ज जनरेट होतो आणि ऑब्विसली मेटलवरती पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो. मी हे सांगितलं होतं की ग्रिग्नार्ड्स रिएजंटची स्पेशालिटी काय,
तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये आपल्याला असं दिसून येतं की जो अल्किल ग्रुप जेव्हा अल्किल हॅलाइडचा पार्ट होता त्यावेळेस त्याच्यावरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज होता, पण जेव्हा तो अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडचा पार्ट झाला तेव्हा त्याच अल्किल ग्रुपवरती निगेटिव्ह चार्ज आला. आता मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही काय साध्य केलं? अल्किल हॅलाइड मध्ये अल्किल ग्रुप पॉझिटिव्ह होता आणि अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड मध्ये अल्किल ग्रुप निगेटिव्ह आहे, तर तुम्ही अल्किल ग्रुपला पॉझिटिव्ह स्वरूपातून निगेटिव्ह स्वरूपात आणून काय साध्य केलं ते तर आता बघायचंय. ग्रिग्नार्ड्स रिएजंट कळला? धन्यवाद. आता ऍक्शन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऑन अल्डेहाइड आणि कीटोन नोटिफाय करूया. एक जनरल रिएक्शन पहिल्यांदा शिकवणार आहे, त्या रिएक्शनला फॉलो करून नंतर 3 रिएक्शन घेणार आहे आणि त्या 3 रिएक्शनचे ऑब्झर्वेशन आपण नोटिफाय करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू. सगळ्यांना कळलं ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये मी हायलाइट काय केलं ते लक्षात घे. मी जे हायलाइट केलं ते फार महत्वाचं आहे. ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये मी एक गोष्ट हायलाइट केली, ती अशी हायलाइट केली की जो अल्किल ग्रुप पार्शल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करत होता जेव्हा तो ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे जेव्हा तो अल्किल हॅलाइडचा भाग होता तेव्हा, पण जेव्हा तो आता ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा भाग झालाय त्यावेळेस त्याच अल्किल ग्रुपवरती पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय का निगेटिव्ह दिसतोय. हे असं झाल्यामुळे काय होणार आहे दॅट वी विल सी नाव इन ऍक्शन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऑन व्हॉट कार्बोनिल कंपाऊंड ऑर स्पेसिफिकली आपण आज बघतोय ऍक्शन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऑन अल्डेहाइड अँड कीटोन टू प्रिपेअर व्हॉट अल्कोहोल. Okay, come on, we will go for it. जनरल रिएक्शन आहे. जनरल रिएक्शन सांगतोय. समजा मी अल्डेहाइड किंवा कीटोन असं सेपरेट आउट करण्यापेक्षा मी तुम्हाला फक्त कार्बोनिल पार्ट दाखवला जी मेन साइट आहे, कार्बोनिल ग्रुप दाखवलाय जी मेन साइट आहे जिथे काय होणार आहे रिएक्शन होणार आहे. आणि अल्डेहाइड किंवा कीटोन आपण कन्सिडर केलंय आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे RMgX हा पार्ट कन्सिडर केलाय. सगळ्यांना माहितीये आता R वरती निगेटिव्ह पार्शियल निगेटिव्ह, मॅग्नेशियम वरती पार्शियल पॉझिटिव्ह दिसतोय सगळ्यांना. आता हा कार्बन हा ऑक्सिजनला अटॅच आहे. ऑक्सिजन काय इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे का इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे? ऑक्सिजन काय इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे का इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे? तर ऑक्सिजन इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. म्हणजे ऑक्सिजन हा जर का इलेक्ट्रो निगेटिव्ह असेल म्हणजे तो या कार्बनचे इलेक्ट्रॉन या डबल बॉन्ड जो आहे या कार्बन ऑक्सिजन मध्ये याच्यातले डबल बॉन्ड काढून घ्यायचा प्रयत्न करणार आणि त्यामुळे हा जो कार्बन आहे हा निगेटिव्हली चार्ज्ड असेल का पॉझिटिव्हली चार्ज असेल तर तो पॉझिटिव्हली चार्ज असेल. आणि मग हा जो R ग्रुप आहे हा मात्र पॉझिटिव्हली चार्ज आहे का निगेटिव्हली चार्ज आहे? निगेटिव्हली चार्ज आहे. म्हणजे हा R ग्रुप या कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करेल. परत एकदा मी सांगितलं कार्बन ऑक्सिजनला अटॅच्ड आहे, डबल बॉन्ड करतोय त्या कार्बोनिल ग्रुपमध्ये आणि तो ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे इट हॅज द ॲबिलिटी टू पुल आउट इलेक्ट्रॉन अँड ॲज इट हॅज द ॲबिलिटी टू पुल आउट इलेक्ट्रॉन म्हणजे कार्बन कडचे इलेक्ट्रॉन काढून घ्यायची ॲबिलिटी ऑक्सिजनला जर का आहे तर कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होईल. पण ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये जो आपला अल्किल ग्रुप आहे त्याच्यावरती ऑलरेडी पॉझिटिव्ह चार्ज आहे का निगेटिव्ह चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. तो या कार्बनवरती अटॅक करेल. अल्किल ग्रुप कशामधला? आपल्या ग्रिग्नार्ड्स रिएजंट मधला. सगळ्यांना लॉजिक कळते मी काय बोलतोय ते? मी काय बोललो जरा नीट ऐका. मी सांगितलं ग्रिग्नार्ड्स रिएजंट मधला जो अल्किल ग्रुप आहे तो कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करेल का? तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट मधला जो अल्किल ग्रुप आहे इट कॅरीज निगेटिव्ह चार्ज while the carbonyl carbon is what negative or positive. Why this carbonyl carbon is positive? Because it is attached to the electronegative atom that is what oxygen. आता समजा हा अल्किल ग्रुप इथे येऊन जॉईन झाला तर काय दिसेल आपल्याला? तर आपल्याला अशा पद्धतीने चित्र दिसेल. म्हणजे समजा मी उद्या असं लिहिलं तर कार्बनने किती बॉन्ड तयार केले? 5. हे पॉसिबल आहे का? कार्बन 5 बॉन्ड करतो का? 4. म्हणजे कार्बनला एक बॉन्ड काय करावा लागेल? ब्रेक करावा लागेल.
उद्या जर का अल्किल ग्रुपचाच जर का बॉन्ड ब्रेक केला तर नवीन कंपाऊंड तयार होईल का, रिएक्शन होईल का? नाही. म्हणजे कार्बनला काय करावं लागेल, त्यातल्या त्यात जो वीक बॉन्ड आहे तो कार्बन ब्रेक करेल. मग सगळ्यांना माहिती डबल बॉन्ड मध्ये बॉन्ड एक वीक बॉन्ड असतो म्हटल्यानंतर कार्बन ऑक्सिजन मधला एक बॉन्ड काय होईल, ब्रेक केला जाईल. म्हणजे जर का हा आर, ओके काय म्हणतोय जरा नीट ऐका. आता मी जरा नीट रिएक्शन परत सांगतोय. जर का हा आर मी असा दाखवला सी डबल बॉन्ड ओ आणि मी याला आर मायनस म्हटलं आणि एम जी, आता मी कम्प्लीट चार्ज दाखवलेत. आणि जर का या आर मायनसनी या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक केला असं मी बोललो तर कार्बन ऑक्सिजन मधला एक बॉन्ड ब्रेक होईल आणि ऑक्सिजन नाउ विल कॅरी व्हॉट, पॉझिटिव्ह चार्ज ऑर निगेटिव्ह चार्ज. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने बॉन्ड मिळेल. ओके. मग हा जो O मायनस तयार झालाय म्हणजे एक लक्षात आलं का, ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला का निगेटिव्ह, कारण इकडनं नुसता आर आला, आर प्लस आला का आर मायनस आला, आर मायनस आला, त्याने कार्बनवर काय केला, अटॅक केला. कारण कार्बोनिल कार्बन निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक केलेला मी दाखवलाय आणि ऑक्सिजननी कुठला चार्ज तयार केलाय, निगेटिव्ह. आणि मात्र इथं मॅग्नेशियमवरती आता निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तो एक बॉन्ड जनरेट होईल आणि अशा पद्धतीने एक कॉम्प्लेक्स तयार होईल. परत एकदा आर मायनसनी कार्बोनिल कार्बनवर, कारण कार्बोनिल कार्बन निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. ऑक्सिजन आणि कार्बन मधला बॉन्ड ब्रेक झाला त्यामुळे ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला का निगेटिव्ह आणि त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला. त्याच्यामुळे ऑक्सिजन मध्ये आणि या मॅग्नेशियम हॅलाइड त्या ऑक्सिजन बरोबर बॉन्ड तयार केला असं मी दाखवलंय आणि आरनी कार्बोनिल कार्बन बरोबर बॉन्ड तयार केला असं मी दाखवलंय. याला मी कॉम्प्लेक्स नाव दिले. कॉम्प्लेक्स मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दाखवलंय. म्हणजे स्टेबल आहे का अनस्टेबल आहे, अनस्टेबल आहे. ओके, स्टेबल आहे का अनस्टेबल आहे. आता याचं मी ऍसिड हायड्रोलिसिस करेल. ऑब्विसली सगळं जे करायचंय परत एकदा वी हॅव टू डू दिस पर्टिक्युलर रिएक्शन इन ड्राय इथर. ओके. आणि आता सगळ्यांना दिसतंय की मी या कॉम्प्लेक्स ऍसिड हायड्रोलिसिस करतोय. ऍसिड हायड्रोलिसिस केल्यावर लक्षात ठेवायचं की हा H प्लस इथे O मायनस ला अटॅच होईल आणि आपल्याला OH म्हणजेच हायड्रॉक्सिल ग्रुप तयार झालेला दिसेल, म्हणजेच अल्कोहोल तयार झालेलं दिसेल. आणि या याच्यातला समजा H प्लस गेला तर OH मायनस उरेल. तो OH मायनस मॅग्नेशियम बरोबर बॉन्ड जनरेट करेल आणि आपल्याला हे एक बाय प्रॉडक्ट तयार झालेलं दिसेल. ओके, सगळ्यांना रिएक्शन कळली. हीच रिएक्शन करायची सगळीकडे किंवा याच लॉजिकनी करायची. मी काय काय बोललो जरा नीट बघा. मी पहिले डिक्लेअर केलं की आर निगेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आर निगेटिव्ह कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करेल आणि कार्बोनिल कार्बन निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. आणि जेव्हा हा आर ग्रुप कार्बनला अटॅच होईल त्यावेळेस कार्बन 5 बॉन्ड तयार करेल, जे पॉसिबल नाहीये. कार्बनला 4च बॉन्ड तयार करायचे स्टॅबिलिटीसाठी. म्हणून मग कार्बन आणि ऑक्सिजन मधला एक बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. आणि त्यामुळे हा आर मायनस या कार्बनकडे आल्यामुळे कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होऊन ऑक्सिजन वरती सुद्धा कुठला चार्ज तयार होईल, निगेटिव्ह चार्ज तयार होईल. पण ऑक्सिजनवर जेव्हा निगेटिव्ह चार्ज तयार होईल त्यावेळेस इकडे मॅग्नेशियम हॅलाइड जे दिसतंय आपल्याला, जो ग्रिग्नार्ड रिएजंटचा रिमेनिंग पार्ट आहे जो उरलाय आर मायनस गेल्यावर, त्या मॅग्नेशियम हॅलाइडच्या मॅग्नेशियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणून ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम हॅलाइड तुम्हाला इथे एक त्यांच्यामध्ये एक आयनिक म्हणजे काय म्हणतात, 2 अपोजिट आयन असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक काय म्हणू आपण, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि तिथे एक तो बॉन्ड जनरेट झालेला दिसेल. पण जे काय सगळं कॉम्प्लेक्स तयार झालं त्यातला पॉईंट टू बी हायलाइटेड आहे
की R minus gets attached to the carbonyl carbon and the bond between carbon and oxygen undergoes breaking and oxygen forms bond with MgX. आणि हे सगळं जे कॉम्प्लेक्स तयार झाले स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? अनस्टेबल आहे. इमिजिएटली वी आर गोइंग फॉर ऍसिड हायड्रोलिसिस. त्यामुळे H प्लस जो आहे दॅट इज गोइंग टू फॉर्म बॉन्ड विथ O मायनस अँड विल गेट OH. Okay, and MgX it is going to form bond with OH and we'll get MgXOH. आय होप सो सगळ्यांना कळलं असेल मी काय बोललोय ते. ओके, आता याच लॉजिकने आपल्याला रिएक्शन करायचं. चला रिएक्शन कडे जाऊया. आता एक लक्षात याच्यावरती डिटेलिंग मध्ये मी बोलणार आहे, कारण मी सांगितलं की याच्यामध्ये 2 लेसनचं काम चालू आहे. एक तर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल हा एक पार्ट आहे आणि दुसरा जो पार्ट आहे तो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डेहाइड, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ व्हॉट अल्डेहाइड और कीटोन हा एक पार्ट आहे. ओके, सो लेट अस बिगिन फॉर एक्झाम्पल्स. आता एक्झाम्पल मध्ये मी पहिलं अल्डिहाइड कन्सिडर करतोय, दॅट इज फॉर्मल्डिहाइड. H C डबल बॉन्ड OH याचं नाव आहे फॉर्मल्डिहाइड. हे नाव पाठ करा, पण IUPAC ने मात्र पाठ करायची गरज नाही. या स्ट्रक्चर मध्ये एक कार्बन दिसतोय. सगळ्यांना टायटल कळलंय ना रे? टायटल कळलं ना? आपल्याला काय तयार करायचंय? अल्कोहोल. कोणापासून? अल्डिहाइड किंवा कीटोन पासून, बाय युझिंग व्हॉट? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कारण आपल्याला 3 रिएक्शन लिहायचे आणि त्याचे कन्क्लुजन मला आज तुम्हाला सांगायचे. त्याच्यामुळे मी ते जरा लेबलिंग पुसतो, कारण आपल्याला तेवढी जागा अवेलेबल हवी. पहिलं मी सांगितलं आय एम कन्सिडरिंग फॉर्मल्डिहाइड. एक कार्बन आहे म्हणून एक कार्बन असणारं अल्केन ज्याचं नाव आहे मिथेन. ओके, एक कार्बन आहे, एक कार्बन असणारं अल्केन त्याचं नाव मिथेन. आणि अल्डिहाइड आहे म्हणजे Al हा सफिक्स येईल, पण त्यासाठी आपल्याला E रिप्लेस करायचा आहे म्हणून नाव येईल मिथॅनल. याला रिॲक्ट केला आपण CH3MgBr, CH3 मिथिल, Mg मॅग्नेशियम, Br ब्रोमाइड. ही रिएक्शन वी हॅड कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर किंवा इन ड्राय इथर रिएक्शन मीडियम येते. आणि मग पहिलं काय होणार आहे? सगळ्यांना माहिती आहे CH3 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे. हा कार्बोनिल कार्बन निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? म्हणजे निगेटिव्हली चार्ज मिथिल ग्रुप इज गोइंग टू अटॅक ऑन दिस कार्बोनिल कार्बन. कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक होणार आहे आणि ऑक्सिजन आणि जो ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा रिमेनिंग पार्ट आहे MgBr त्यांच्यात बॉन्ड तयार होणार आहे आणि एक अनस्टेबल कॉम्प्लेक्स तयार होणार आहे आणि ते अशा पद्धतीने असेल HCHOMgBr आणि CH3. दिस इज द कॉम्प्लेक्स विच इज स्टेबल और अनस्टेबल. अनस्टेबल. And then we are going to carry out acid hydrolysis. H plus is going to form bond with what? हे सगळ्यांना माहिती आहे O मायनस आहे आणि MgBr बरोबर OH मायनस बॉन्ड तयार करेल and we are going to get product as CH3CH2O and H plus MgBr and OH. Is it difficult? Is it difficult? Okay. Name of the product is ethyl alcohol or ethanol. Now we are going to see second reaction, ज्याच्यामध्ये I am going to consider again aldehyde known as acetaldehyde. 2 carbons
So name is ethane. Again E is replaced by L because it is aldehyde, and the name of the compound is ethanol. Same Grignard's reagent I am going to consider CH3MgBr, again in presence of dry ether. Again CH3 carries negative charge. It is going to attack on the carbonyl carbon, which is positive in nature. So there is a bond formation between this carbon and CH3. But once this bond formation takes place, the bond between carbon and oxygen undergoes breaking, and that oxygen and remaining part of the Grignard's reagent, they show one kind of association, and we will get compound CH3CH. This CH3 is going to get attached because alkyl group is negatively charged, and now is going to get attack on this carbonyl carbon, which is positive in nature. Oxygen is going to make association with MgBr. This is the complex which is stable or unstable. Unstable. This step is immediately followed by acid hydrolysis. In acid hydrolysis, H plus is going to form bond with O minus, and we will get compound or product as CH3, then CH, then again CH3 and OH plus MgBr and OH. The name of this compound is isopropyl alcohol, or 1,2,3 propane. E is replaced by OL, but OH is attached to second carbon. So the name of this compound is propanediol. Okay. Next one, now we are going to consider ketone, that is CH3, C double bond O, CH3. The common name of this ketone is acetone, 1,2,3. Hence the parent name of alkane is propane, and E is replaced by ONE, and hence the name is propanone. Now again we are going to treat that propanone with methyl magnesium bromide in presence of dry ether, and this methyl magnesium bromide is Grignard's reagent. Again, all of you knew that this CH3 carries negative charge. It is negative in nature. It is going to make attack on positively charged carbonyl carbon, which is in association with oxygen, and during this attack the bond between carbon and oxygen undergoes breaking, and carbon methyl bond formation takes place. So what is the unstable complex we are going to get? We are going to get CH3C, then OMgBr, then CH3 and carbon bond formation, new carbon-carbon bond formation, and one more CH3 is there. This process is immediately followed by what? Acid hydrolysis, and we will get, okay, सगळ्यांना माहिती आता काय मिळणार आहे? O minus and H plus, they are going to get form a bond, and CH3, 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 MgBr, OH. Okay, please name this alcohol. सगळ्यांना याचं नाव माहिती आहे? टर्शरी ब्युटील अल्कोहोल, किंवा 2-methyl
प्रोपेन टू ऑल. आता या सगळ्या पार्ट मधून काय शिकायचंय ते बघा. सगळीकडे मी ग्रिग्नार्ड्स रिएजंट सेमच ठेवलाय. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ऑब्झर्व करण्यासारख्या गोष्टी काय आहेत बघा. पहिली जी रिएक्शन आपण बघितली त्यात जे अल्कोहोल मिळालंय त्याच्यामध्ये OH is attached to that carbon atom which is attached to only OH is attached to that carbon atom which is attached to only one carbon atom. म्हणजे पहिल्या केसमध्ये आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळाले. इथे OH is attached to that carbon atom which is attached to two carbon atom म्हणजे या केसमध्ये आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळाले. आणि तिसऱ्या केसमध्ये OH is attached to that carbon atom which is attached to three carbon atom म्हणजे आपल्याला तिसऱ्या केसमध्ये टर्शियरी अल्कोहोल मिळाले. म्हणजे एका केसमध्ये आपल्याला म्हणजे पहिल्या रिएक्शन मध्ये आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळाले, दुसऱ्या रिएक्शन मध्ये आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळाले, तिसऱ्या रिएक्शन मध्ये आपल्याला टर्शियरी अल्कोहोल मिळाले. सगळ्यांना आठवत असेल मागच्या रिएक्शन प्रिपरेशन मध्ये मी गोष्ट अनेक वेळा ओरडून क्लिअर करत होतो की दॅट प्रिपरेशन इज नॉट युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ टर्शियरी अल्कोहोल. बट नाव डेफिनेटली तुम्हाला कळलं असेल की या रिएक्शन मध्ये टर्शियरी अल्कोहोल तयार होत आहेत. म्हणजे तिकडचा जो ड्रॉबॅक होता तो इथे ऍडव्हान्टेज आहे. नेक्स्ट आता दिसतंय का, जर का मला प्रायमरी अल्कोहोल तयार करायचे असतील तर माझा सबस्ट्रेट हा फिक्स पाहिजे, सबस्ट्रेट हा फॉर्मॅल्डिहाइडच पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे वेन वी वॉन्ट टू प्रिपेअर प्रायमरी अल्कोहोल एक गोष्ट कन्फर्म आहे की सबस्ट्रेट हा फॉर्मॅल्डिहाइडच असला पाहिजे. मग त्याच्यातले जे अल्किल ग्रुपचा जो पार्ट येणार आहे that is from what that is from Grignard's reagent. मी काय बोललो लक्षात घ्या. मी बोललो या मेथड मधनं मला प्रायमरी अल्कोहोल सुद्धा मिळाले, सेकंडरी अल्कोहोल सुद्धा मिळाले आणि टर्शियरी अल्कोहोल सुद्धा मिळाले. ओके डन. त्याच्यावर मी तुम्हाला बोललो की जर का प्रायमरी अल्कोहोल मिळायचे असतील तर एक गोष्ट मी लक्षात घेतली पाहिजे की सबस्ट्रेट हा नेहमी फॉर्मॅल्डिहाइडच असला पाहिजे. ओके मी 2 टप्प्यात शिकवणार आहे. मी आज थोडं शिकवणार आहे, उद्या थोडं शिकवणार आहे. परत या 3 रिएक्शन उद्या लिहिणार आहे, डोंट वरी. पण आता मी जे एक एक मुद्दा सांगतोय तो ऑब्झर्व करा आणि आज रिएक्शन लिहून काढा. ओके उद्या तुम्हाला अजून जास्त चांगलं समजेल. फॉर्मॅल्डिहाइड हा पाहिजे एक सबस्ट्रेट म्हणून जेव्हा मी प्रायमरी अल्कोहोल जनरेट करत आहे. जेव्हा आपण सेकंडरी अल्कोहोल तयार करणार आहोत त्यावेळेसही आपल्याला अल्डिहाइडच पाहिजे, पण ते फॉर्मॅल्डिहाइड सोडून पाहिजे. म्हणजे वी आर गोइंग टू प्रिपेअर सेकंडरी अल्कोहोल बाय रिएक्शन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट विथ अगेन अल्डिहाइड बट अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइड. अगेन if you want to prepare primary alcohol there should be the action between Grignard's reagent and formaldehyde. Okay done. When you are going to prepare secondary alcohol please note that there should be action of Grignard's reagent again on aldehyde बट अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइड. म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड पेक्षा वेगळं अल्डिहाइड कन्सिडर करायचं आणि त्या अल्डिहाइडची रिएक्शन म्हणजे अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइड. ओके म्हणजे एक कार्बन असणारं अल्डिहाइड सोडून दुसरं कुठलं अल्डिहाइड कन्सिडर केलं आणि त्याची रिएक्शन जर का तुम्ही ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, सेकंडरी अल्कोहोल मिळणार आहे. आणि तिसरा पॉइंट एकदम क्लिअर आहे, जर का ग्रिग्नार्ड्स रिएजंट ची ऍक्शन जर का कीटोन बरोबर घडवली किंवा कीटोनवर ग्रिग्नार्ड्स रिएजंट कीटोन बरोबर ग्रिग्नार्ड्स रिएजंट रिएक्ट झाला तर आपल्याला टर्शियरी अल्कोहोल मिळणार आहे. काय मिळणार आहे, टर्शियरी अल्कोहोल. हे वाक्य कळलं काय बोललो. फॉर्मॅल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट प्रायमरी अल्कोहोल, अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइड अँड ग्रिग्नार्ड्स रिएजंट सेकंडरी अल्कोहोल, अँड कीटोन प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट वी आर गोइंग टू गेट व्हॉट, टर्शियरी अल्कोहोल. माझ्या मते सगळ्यांना कळलंय की वी कॅन प्रिपेअर primary alcohol, secondary alcohol and tertiary alcohol by using this method.
By using this method, we can prepare primary alcohol, secondary alcohol, and tertiary alcohol number 1. And if you want to prepare primary alcohol, there should be the reaction between formaldehyde and Grignard's reagent. If you want to prepare secondary alcohol, then there should be a reaction between aldehyde other than formaldehyde and Grignard's reagent. And if you want to prepare tertiary alcohol, you have to treat what? Ketone with Grignard's reagent. उद्या अजून या रिएक्शन बद्दल बोलूया. आज हे रिएक्शन लिहा, ऑब्झर्व करा. उद्या अजून चर्चा होईल. धन्यवाद.